तर आता गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना नेमकी कशी करायची आहे ते आपण जाणून घेतोय। नैवेद्यार्थे लब्धनैवेद्यं निवेदयामि शर्कराखण्डखाद्यानि दधिक्षीरभूतानि च आहारं भक्षपूज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। पंत सौमंगल्यंचास्तु अक्षता पंतु आयुष्यमस्तु। कपाळी गंध आणि अक्षता लावल्यानंतर आचमन करायचे। आचमन करत असताना उजव्या हातानं 3 वेळेला पाणी प्यायचंय आणि 2 वेळेला नंतर ताम्हामध्ये पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः स्वाहा। ओम नारायणाय नमः स्वाहा। ओम माधवाय नमः स्वाहा। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। आता आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय। प्रणवस्य ब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। पाणी ताम्हामध्ये सोडायचंय। आपण गणपती बाप्पाचं स्मरण करून आपण कलशाची पूजा करणार आहोत। गणपती बाप्पाचं स्मरण करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता आपण कलशाची पूजा करणार आहोत। जो पूजेसाठी आपण पाणी घेतलंय त्यामध्ये आपल्याला सप्तसागरांचं तीर्थांचं आवाहन करायचंय। या कलशाच्या खाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्या डाव्या बाजूला हा कलश ठेवायचा आहे आणि गंगेचं सप्तसागरांचं स्मरण करायचं आहे। गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। पुष्करा अद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजा काले सदा मम। कलशामध्ये अक्षता हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे। जे तीर्थानि निप्रचरन्ति श्रेका हस्तानि काङ्गिनः ते खाग्गु सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि। तीर्थराजाय नमः। ध्यायामि सर्वोपचारार्थे पुष्पं समर्पयामि। तीर्थराजाय नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता आपल्या ब्रह्मांडामध्ये जेवढे तीर्थ आहेत सूर्यनारायणाच्या मार्फत आपल्याला त्या तीर्थांचं आवाहन करायचं आहे। तर आपल्याला आपली जी मध्यमा आहे त्या मध्यमेला आपल्या सूर्यमंडलामध्ये फिरवायचं आहे। ब्रह्मांडोदर तीर्थानि करे स्पृष्टानि तेरवे तेन सत्येन मे देव तीर्थं देहि दिवाकर। ती जी मध्यमा आहे ती आपल्या कलशामध्ये फिरवायची आहे आणि असं स्मरण करायचं आहे की सूर्यनारायणाच्या द्वारे आपल्या सर्व तीर्थांचं आवाहन आपल्या कलशामध्ये पूजेसाठी झालेलं आहे। मग त्या कलशामध्ये जे पाणी आहे ते सर्व आपल्या उपचारांसाठी आणलेल्या वस्तूंवर शिंपडायचं आहे, त्याची शुद्धी करून घ्यायची आहे। पवित्र पवित्रो वा सर्वावस्था अंगतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। आपल्या सर्व द्रव्यांची शुद्धी झाल्यानंतर आपल्याला आपल्या कार्याचे जे आपण ज्यांना म्हणतो साक्षीदार आहेत दिवा आणि सूर्यनारायण यांची आपल्याला पूजा करायची आहे। प्रथम आपण दिव्याची पूजा करू। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते। गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्यो तैलदीपाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य दीपनाथाय नमः। दिव्यांना नमस्कार करावा। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि।
प्रार्थना पूर्वेच्या दिशेला नमस्कार करून सूर्यनारायणांना फूल अर्पण करायचं आहे. स्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. पवित्र सूर्यनारायणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पैः संपूज्य प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामी. नमस्करोमि. आता एक वेळेला तांबण्यामध्ये हातावरून पाणी सोडायचं आहे. अनया पुर्या दीपार्कौ. प्रियेतान्न मम. आता आपण ज्या भूमीवर पूजन करतोय त्या भूमी मातेची पूजा करायची आहे. भूमी मातेची आज्ञा आपल्या कार्यसिद्धीसाठी करून घ्यायची आहे. आपल्या भूमीवर जमिनीवर अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे आणि भूमी मातेची पूजा करायची आहे. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वञ्च धारयमि मां देवे पवित्रं कुरु चासनम्. भूर्भुवः स्वः पृथ्वी कूर्म अनंत कृताभ्यो नमः. ध्यायामि. आवाहयामि. भूमी मातेवर स्वस्तिक काढून त्यावर अक्षता हळदी कुंकू आणि फूल वाहून पूजा करायची आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूर्भुवः स्वः पृथ्वी कूर्म अनंत देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षरपुष्पैः संपूज्य नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. एक वेळेला पाणी ताम्हणामध्ये सोडावं. अनया पूजा पृथ्वी कुर्म अंततः प्रियंतान्न मम. आता आपल्याला कलश पूजन करायचं आहे. कलशाची स्थापना किंवा ठेवणी मांडणी करत असताना कलशाच्या खाली धान्य ठेवावं, त्यावर कलश ठेवावा. या कलशामध्ये आपण पूर्वी बोललो त्या पद्धतीने याच्यामध्ये एक नाणं, सुपारी आणि अक्षता फूल आपण वाहिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण आता कलशाची पूजा करूया. गंगेचं सर्व तीर्थांचं आवाहन त्या कलशामध्ये करूया. ओम सृष्ट्वा यवान् क्षिप्त्वा कलशं स्थापयेत् जलं पूरयेत् गन्धप्रक्षेपः सर्वौषधीः पूगीफलानि पञ्चरत्नानि हिरण्यानि रक्तसूत्रेण वेष्टयेत्. तदुपरि पूर्णपात्रं निधाय ॐ तत्वाजामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्ते जजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणेह बोध्युरुषग्गो समान आयुः प्रमुखीः. सपरिवारं सायुधं सशक्तिकम् अवाहयामि स्थापयामि पूजयामि. कलशामध्ये पाणी, नाणं, सुपारी, फूल वाहिल्यानंतर जो नारळ आहे त्या नारळाला गंध लावून तो नारळ कलशावर स्थापन करायचा आहे. त्यावर अक्षता व्हायच्या आहे आणि मग नारळावर 4 वेळेला पाणी घालायचं आहे. वम वरुणाय नमः. पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. कलशावर आपल्याला नंतर परत एक वेळेला अक्षता व्हायच्या आहेत. प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अग्नपवितार्थे अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि. आता आपल्याला कलशाला गंध लावायचा आहे. हे कलशाला गंध लावत असताना 4 दिशा पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर 4 दिशेने कलशाला गंध लावल्यावर मग नारळाला गंध लावायचा. ओम भूर्भुवः स्वः पूर्वे ऋग्वेदाय नमः. ऋग्वेदं पूजयामि. यजुर्वेदं पूजयामि. सामवेदं पूजयामि. अथर्ववेदं पूजयामि. योगेश्वरी गजानन आता गणपतीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघालेली आहे. 12:15च्या सुमारामध्ये 12:15च्या सुमारास शरद जोशी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होईल. मूर्ती इथून उत्सव मंडपामध्ये जाईल, मंदिरात नाही. तुम्ही मंदिरामध्ये मंडप उत्सव मंडपामध्ये मूर्ती जाईल. घृतवती पुरन्धिः स्योने सीदसदने पृथिव्याः अभित्वा रुद्रा बसवो गृह्णन्ति मा ब्रह्मपीपिः सौभगा याश्विनाध्वर्जु सादयत मिहत्वा. आपण देवासमोर जे 5 विडे मांडलेले आहेत, ज्यावर हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं, सुपारी ठेवलेली आहे, त्याचं अर्पण आपल्याला वरुणाला करायचं आहे. त्याला हात लावून त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे.
मुखवासार्थे पूगीफल तांबूलम समर्पयामि अद्गुण्यार्थे द्रव्य दक्षिणां समर्पयामि दक्षिणा म्हणून आपण त्यावर एक नाणं ठेवलेलं आहे. द्रव्य दक्षिणां समर्पयामि फलम समर्पयामि. पयामि आपण आता हातामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचं आहे. इमं मे वरुण श्रुती हवमद्या च मृडय त्वामवस्युराचके वम वरुणाय नमः. वरुणाला अक्षता फुलं व्हायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. वम वरुणाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि एक वेळेला हातावरून पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे. अन या पूजया वरुण सांग सपरिवार प्रियता मम आता आपले दोन्ही हात कलशाला लावायचे आहेत. ततो गंगाद्यावाहनम. सर्वे समुद्रा सरितस्तीर्थानि जलदानदाः मनामध्ये स्मरण करायचं आहे. सप्तसागर सगळ्या तीर्थांचं आवाहन आपल्याला करायचं आहे. सर्वांनी म्हणायचंय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु तीर्थराजाय नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्कार करोमि नव आयान्तु मम जीवने शांत्यर्थम पुष्ट्यर्थम. आता ईसकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी ईसकाळ.com ला नक्की भेट द्या.